ऑडिओ क्लिप नंबर 2. शके 1834 म्हणजेच इसवी सन 1912चा सुमार असावा. आजही गावातील केशवराजाच्या मंदिरात दादांची कीर्तनं चालू होती. साथीला अर्थातच दामुअण्णा होतेच. गावात त्यावेळी कॉलराची साथ जोरात होती. तरीही कीर्तनाच्या ओढीने खूप समाज जमला होता. आपल्या 2-2.5 वर्षाच्या आजारी लेकराला घेऊन अहल्याबाई आजेगावकर नावाची माऊली कीर्तनाला आली होती. त्यांचे पती केशवगुरू हे वेदाध्ययन केलेले सात्विक वृत्तीचे ब्राह्मण होते. कीर्तनास त्या लहानग्याला जुलाब सुरू झाले. त्या लहान बालकाने डोळे फिरवले. कीर्तन संपताच ती माऊली दादांजवळ त्या लेकराला घेऊन आली. त्या लेकराला दादांच्या पायावर ठेवून ती माऊली म्हणाली, महाराज, आपल्या पायावर घातलं आहे लेकराला. मेलं तर दैव त्याचं, जगलं वाचलं तर ते तुमचंच आहे. दादा गंभीर झाले. त्यांनी केशवराजाची करुणा वाकली. क्षणभर डोळे मिटले. माय, भगवंतावर विश्वास ठेव. लेकरू घेऊन जा, बरा होईल लवकर. 7-8 वर्षांनी दादांची कीर्तनं पुन्हा आजेगावला त्याच मंदिरात सुरू झाली. केशवगुरू आजेगावकर आणि त्यांच्या पत्नी अहल्याबाई दोघेही कीर्तन श्रवणाला आले होते. दादांना पूर्वीचं स्मरण देऊन अहल्याबाई म्हणाल्या, महाराज, आपल्या चरणांवर लेकरू घातलं आणि ते वाचलं. आपल्या चरणी माझे लेकरू राहील. आपण त्याचा स्वीकार करा. दादा म्हणाले, माय, माझ्या पायात बरं करण्याची शक्ती असती तर लोकांनी ते कापून रुग्णालयात ठेवलं असते. तुझ्या भक्तिभावाने तारलंय तुझ्या लेकराला. तिचा आग्रह काही थांबे ना. दादांनी त्या लेकराचा स्वीकार केला आणि तेच दादांच्या परंपरेतील थोर विद्वान पट्टीचे गायक कीर्तनकार तुकाराम बुवा आजेगावकर. दामुअण्णांच्या प्रमाणेच तुकाराम बुवा दादांचे शिष्य. दादांची कीर्तन परंपरा बुवांनीही पुढे समर्थपणे चालवली. दामुअण्णा जसे वयाच्या 10व्या-12व्या वर्षी दादांच्याकडे आले, तसेच तुकाराम बुवाही वयाच्या 9व्या-10व्या वर्षी मौंजी बंधनानंतर म्हणजे इसवी सन 1918-19च्या सुमारास आले. दामुअण्णांनी तुकाराम बुवांना अगदी लहानपणापासून कीर्तनाचे आणि गाण्याचं शिक्षण देऊन तयार केलं. शेवटपर्यंत ते तुकाराम बुवांना कीर्तनाचे आणि शिक्षणाचे धडे देत असत. बुवांचा आवाज जात्याच पहाडी, मधुर आणि गोलाई असलेला असा उत्तम प्रतीचा होता. देखणं रूप, स्पष्ट शब्दोच्चार, आवाजातला खणखणीतपणा हे सगळं पाहून दामुअण्णांनी त्यांना तयार करायचं ठरवलं. त्यांचे या पोरावर मन जडलं. दामुअण्णांच्या आवाजातला गोडवा आणि पदं म्हणण्यातली कुशलता यांचा नमुना ज्यांच्या कीर्तनातून लोकांना अनुभवायला येत असे ते तुकाराम बुवा आजेगावकर. दामुअण्णांच्या आठवणी सांगताना गहिवरून येत असत. त्यांच्या अंतःकरणात दामुअण्णांच्या विषयी विलक्षण प्रेमादर वसत असे. दामुअण्णांचा प्रेमळपणा, त्यांच्या पहाडी आवाजाचं अलौकिकत्व यांचा ठसाच त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांच्या अंतःकरणावरून कधीही पुसला न जाण्या इतका खोलवर उमटत असे. तसा तो तुकाराम बुवांच्या अंतःकरणावरही कायमचा कोरल्यासारखाच राहिला. दामुअण्णांचं लग्न करून द्यावं असं दादांनी ठरवलं. दादांना यमुताई ही एकच मुलगी होती. आपली ही कन्या दामूला द्यावी अशी कल्पना दादांच्या मनात आली. पण याचा सुगावा लागताच दामुअण्णांना फार दुःख झालं. दादांना मी अजूनही परका वाटतो का? मी त्यांना माझे प्रत्यक्ष जन्मदाते वडील मानतो. अशा स्थितीत यमुताईशी विवाहाची कल्पना करणंही अनिष्ट आहे असे विचार त्यांच्या मनात आले. आपलं कोणी ऐकणार नाही असं वाटून ते पळून गेले. दादांनी परत बोलवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण यमुताईशी लग्न लावण्याचा आग्रह धरणार नाही असं वचन देत असाल तरच मी परत येतो असं त्यांनी निश्चयपूर्वक कळवलं. अर्थातच दादांना आपला विचार सोडून द्यावा लागला. यमुताईंचा विवाह पुढे पुणे येथील गणेशपंत फडके या सद्गृहस्थांशी झाला. दामुअण्णांना पुष्कळ मुली सांगून आल्या. त्यातील सांगोल्याच्या देवी डॉक्टर श्रीपादराव महाबळ यांची ज्येष्ठ कन्या कुमारी कमल हीच वधू साईबाबांच्या आज्ञेवरून नेमस्त झाली. श्रीपादराव महाबळ आणि दादा यांचा पूर्वीपासून स्नेहभावच होता. विवाह समारंभ शिर्डी इथे करण्याचं योजलं. डॉक्टर महाबळ आणि त्यांच्या पत्नी दोघांनाही बाबांच्या सांगण्याचा अतिशय आनंद झाला. 1914 सालच्या वैशाख मासात
डॉक्टर महाबळ यांनी आपल्या मुलीचं कन्यादान केलं. अर्थातच हा विवाह बाबांच्या उपस्थितीत शिर्डीतच संपन्न झाला. दामोदरपंत चतुर्भुज झाले. महाबळांची कन्या ची सौका कमल आता सौ राधा दामोदर आठवले झाली. बाबांनीच कमलचं नाव राधा ठेवा असं सुचवलं होतं. दामू अण्णांच्या लग्नाचं देवक श्री भगवानराव आणि सौ हरणाबाई मांजरमकर या प्रेमळ जोडप्यांनी ठेवलं. दादांचा सद्गुण संपन्न शिष्य दामू आता गृहस्थाश्रमी झाला. पूर्वीचा दामू सर्वांच्या दृष्टीने दामोदरपंत दामू अण्णा झाले. अर्थातच त्यांचं मार्गस्थ झालेलं जीवन पाहून दादांनाही अतिशय संतोष वाटत असे. अधूनमधून ते म्हणत असत, चला आता मी मोकळा झालो. दामूचं लग्न झालं, कीर्तन परंपरा, उत्सव, महोत्सव या साऱ्या गोष्टी आता त्यांनीच पाहिच्या. संन्यास घेऊन गोदावरी काठी कुठेतरी निवांत राहावं असं मनात येतंय. दादांच्या घरातली जबाबदार व्यक्ती म्हणून आता दामू अण्णांचा जीवनक्रम सुरू झाला. त्यांचं देखणं रूप, आनंदी, खेळकर, हास्य विनोदात रमणारी वृत्ती यामुळे घरातील वातावरणही अत्यंत खेडीमिळेचंच राहत असे. त्यांच्या भरदार देखण्या शरीराची, नीटनेटक्या पोशाखाची, चतुर वागण्या बोलण्याची आणि लाघवी स्वभावाची छाप सर्वांवर पडत असे. त्यामुळे अनोळखी परक्या गावातही त्यांची व्यवस्था झटकन होत असे. ते आल्या गेल्या व्यक्तींशी प्रसन्नतेने प्रेमळ सुखसंवाद करीत असत. उत्सव महोत्सवाचं संयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करत असत. अतिशय आनंदात दामू अण्णांच्या जीवनाची कालक्रमणा होत होती. शके 1838 म्हणजेच इसवी सन 1916च्या ज्येष्ठ मासामध्ये सौ राधाबाईंनी पहिल्या वहिल्या अपत्याला जन्म दिला. मुलगा झाला होता, मात्र तो 7व्या महिन्यात झाल्यामुळे सर्वजण काळजीत होते. पूर्ण दिवसांचा नसल्यामुळे तो 7व्याच दिवशी गेला. राधा दामोदरच्या जीवनात दुःखाचं सावट निर्माण झालं. दादा, डॉक्टर महाबळ आणि अन्य सारे या प्रसंगाने दुःखी झाले. पण दैवगती कोणाला टाळता येणार? प्रारब्ध बलवान ठरलं, विठ्ठलावर भरवसा ठेवावा अशा शब्दात दादांनी उभयता पती पत्नींचं सांत्वन केलं. दुसऱ्या वर्षी म्हणजे 1917च्या मार्गशीर्ष महिन्यात सौ राधाबाईंनी एका मुलीला जन्म दिला. पण तीही अत्यंत अल्पकाळात गेली. पुत्र निर्विशेष प्रेमाने प्रतिपालन केलेल्या दामूंच्या प्रपंचाला दृष्ट तर लागली नाही ना, अशा विचारांनी दादांचं मन अस्वस्थ होत असे. त्यातच साईबाबांची प्रकृती ठीक नव्हती. बाबांच्या भेटीसाठी पुन्हा दादा शिर्डीला गेले. त्यांच्याबरोबर दामू आणि सौ राधा यांनाही घेतलं होतं. दादांचा अनेक वेळा शिर्डीलाच मुक्काम असायचा. बाबाही अनेक वेळा घरी येत असत आणि राधा मला भाकर वाढ असंही म्हणत असत. यावेळी बाबांना पाहिल्यावर दादांना वाटलं बाबांचा सहवास आता अल्पकाळचा आहे. शेवटी बाबांनी आपलं मनोगत दादांच्याकडे व्यक्त केलं आणि शके 1840 म्हणजेच इसवी सन 1918 ऑक्टोबर महिना दसऱ्याच्या दिवशी ते ब्रह्मलीन झाले. दादांना बाबांच्या वियोगाचं अतिशय दुःख झालं. आपण पोरके झालो अशी भावना निर्माण झाली. दादांच्या अंतःकरणाला अत्यंत दुःख देणारी आणखीन एक घटना घडली. साईबाबांच्या आज्ञेने दादा नांदेडला येऊन स्थिरावले. ज्यांच्या आधाराने अपार प्रेमाने दादांना नांदेड येथे सर्व प्रकारे स्थैर्य लाभलं त्या ज्येष्ठ बंधुतुल्य शिष्याचं म्हणजेच पुंडलिकराव नांदेडकरांचं निर्वाण. ते व्यवसायाने वकील होते, अत्यंत कर्तृत्व संपन्न. दादांच्या कीर्तन आख्यानांवर, त्यांच्या चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या पारमार्थिक अधिकारावर वकील साहेबांची अनन्य निष्ठा होती. दादांचाही ते भक्कम आधार होते. त्यांचं निर्वाण शके 1837ला झालं. दामूची अपत्तीही त्याच काळात गेली. या 2-3 घटनांनी त्यांच्या मनाला अस्वस्थता आली होती. या आघातातून दादा बाहेर आलेही नाही. तो साईबाबांचा वियोग त्यांच्या अंतःकरणाला व्यथित करणारा होता. लागोपाठ झालेल्या या आघाताने ते दुःखी झाले. मात्र अशाही स्थितीत आपली कर्तव्य ते यथासांग पार पाडत होते. संतांचे उत्सव, कीर्तन, पारायण ठरल्याप्रमाणे होत असत. विवेकसंपन्न दामू अण्णांचं अत्यंत तत्पर आणि कुशल सहकार्य नियोजन दादांना लाभत असे. त्यामुळे बिकट कालही त्या मानाने सुकर होत असे. साईबाबांच्या पश्चात 1.5 ते 2 वर्षात शिर्डी इथे इथली घडी पण सुस्थिर झाली. दादा बाबांच्या प्रतिमा समोर ठेवून गावोगावी जाऊन कीर्तनं करीत असत.
साईबाबा ही केवढी मोठी विभूती आहे हे लोकांना माहिती नव्हतं. त्यांचा महिमा लोकांना कळावा म्हणून दादांची भ्रमंती चालू होती. शिर्डी संस्थान आकाराला येत होतं. त्यासाठी दादांच्या नांदेडहून शिर्डीस फेऱ्या होत होत्या. उत्सवाला शिर्डीस मुक्काम महिना होत असे. काळ धावपळीचा होता, परंतु बाबांच्या सेवेचा आनंदही होता. दादांचं नेहमीचं राहणं पंढरपूर इथे असायचं. डॉक्टर महाबळ पंढरपूर इथे उत्सवासाठी आले असताना राधाबाईंना दिवस राहिल्याचं वर्तमान कळलं. त्यावेळी वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत जागरूक असावं, पहिल्यापासूनच वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार चालावं असं त्यांनी ठरवलं. दादांनीही राधाबाईंच्याकडे जातीने लक्ष देण्यास घरातील वहिनीबाई आदी स्त्रियांना सांगितलं. थोड्या दिवसांनी राधाबाईंना पुण्यात आणलं. त्यांचा मुक्काम पुण्यात शनिवार पेठेतील साठेवाड्यात होता. औषधोपचाराची काळजी घेतली जात होती. राधाबाईही पुष्कळ काळजीत असल्याचं जाणवत असे, परंतु माहेरच्या लोकांचंही सहकार्य उत्तमच होतं. गणेशोत्सवाच्या गडबडीत त्यांचा प्रसूती काळ येत होता. ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळकांनी देह ठेवला असल्यामुळे पुण्यातील सामाजिक वातावरणावर या घटनेने औदासिन्याचं सावटलेलं होतं. त्यामुळे गणपती उत्सवातील नेहमीचं उत्साहाचं वातावरण गणपती उत्सव 15-20 दिवसांवर येऊन ठेपला तरी दिसत नव्हतं. घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी चालू होती. गौरी गणपतीबरोबरच वरुणराजही आपल्या अस्तित्वाची चुणूक अधूनमधून दाखवित होते. घराघरात सणावारांची गडबड चालू होती. श्री गणेशाची स्थापना झाली. महाबळांच्या घरी गौरी गणपतीचं विसर्जन झालं, पण राधाबाई मात्र अजून उभ्याच होत्या. दिवस भरत आले होते. घरातले ज्येष्ठ स्त्रियांचे राधा कधी प्रसूत होते याच्याकडे लक्ष लागलं होतं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या सुमाराला राधाबाईंची प्रसूती झाली आणि त्यांनी सुलक्षणी पुत्ररत्नाला जन्म दिला. प्रसूती अत्यंत सुखरूप झाली. सुतिकागृहातच राधाबाईंनी पांडुरंगाला मनोमन नमस्कार केला. बालकाच्या मंगलाकरिता प्रार्थना केली. पुत्ररत्नाच्या लाभाने राधामाऊलीचा मुखचंद्र अत्यंत प्रसन्न होता. बाळही प्रकृतीने स्वस्थ होते. जन्मतःच मुखावर तेज होतं. त्याच्या प्रियदर्शनाने राधामातेचे डोळे तृप्त झाले. बालकाच्या मधुर हास्यात माऊलीची काळजी, श्रम सर्व काही विरघळून गेलं. अनंत चतुर्दशी 27 सप्टेंबर 1920चा दिवस. या शुभ पावन दिवशी अनंताकडे जेब घेण्याची मनोकामना असणारं लेकरू जन्माला आलं. दादांना पंढरपूरला ही आनंदाची बातमी कळवली. 7 ऑक्टोबर 1920ला म्हणजे 12व्या दिवशी बालकाचा नामकरण संस्कार करण्यात आला, पाळण्यात घातलं आणि अनंत चतुर्दशीचा जन्म असल्यामुळे मुलाचं नाव अनंत असं ठेवलं. जातकर्म यथासांग थाटात पार पडलं. शनिवार पेठेतल्या साठ्यांच्या वाड्यात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण होतं. दादा पुण्याला येऊन नातवाला पाहून गेले. दामूअण्णांचा मुक्काम 2-3 दिवस पुण्यातच होता. दामूअण्णा पुत्र दर्शनाने अत्यंत आनंदित झाले. उभयता पती पत्नींनी बालकाच्या आगमनाने आजवरचं आपलं रीतेपण विसरून झालेले आघात मागे सारून साऱ्या आशा आकांक्षा या बालकावर केंद्रित केल्या. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. याच्या भागात आपण ऐकणार आहोत, परमदया घन दुसरी तुझ वीण नाही या भूवरी ग.